महाराष्ट्रामध्ये सध्या एकच चर्चेला सर्वात जास्त उधाण आलं आहे। 27 तारखेला मनोज जरांगे पाटील अंतर्मंदिर सोडून 29 तारखेला मराठा समाज संपूर्ण मराठा समाजासोबत मुंबई गाठणार आहे। कारण की मुंबईमध्ये त्यांना 29 तारखेपासून उपोषणाला बसायचं आहे। मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशी बसूनच ऐनवेळी माघारी घेणार असं चर्चेंना उधाण आलं आहे। काही झाले तरी मुंबई गाठायचीच या निर्धाराने राज्यातील अनेक ठिकाणी बैठका घेत मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा समाजाची मूठ बांधत आहे। मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा वेशी बसूनच माघारी घेणार का मुंबईमध्ये जाऊन आंदोलनाला सुरुवात करणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला पडलेला आहे। मराठा समाज मागील अनेक वर्षांपासून आरक्षणाची मागणी करीत आहे, परंतु आजपर्यंत समाजाला न्याय देण्यात आलेला नाही। अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत, त्यामुळे आता चर्चेला संधी नसून 29 ऑगस्टला मराठा समाज सरसकट ओबीसीतून आरक्षण घेणार असल्याचा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले। मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील मोर्चावरून अनेक तर्क वितर्क सुरू आहेत, तसेच राजकीय वर्तुळात चर्चाही रंगल्या आहेत। आम्ही आमच्या लेकरांसाठी आरक्षण मागतोय। 27 तारखेला मराठे मुंबईकडे निघणार आहेत। 29 रोजी मुंबईत समुद्रकिनारी समुद्रासारखी ताकद दाखव, आमच्या लेकराला काठी लागली तर महाराष्ट्र सगळे रस्ते बंद पाडतील असा इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे। 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मोर्चावर ठाम असलेले मनोज जरांगे पाटील सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीकाही करताना पाहायला मिळत आहे। परंतु यावेळी मनोज जरांगे पाटील खरंच मुंबई गाठणार की मागच्या वेळेसारखं ऐनवेळी माघार घेऊन गावी निघून जाणार असा प्रश्न चर्चेला जात असल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एकच उधाण आले आहे। मनोज जरांगे पाटील 100% मुंबईला जाणार की माघार घेणार हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलेला आहे। पाटील आता तरी मुंबई गाठणार का असा प्रश्न तुम्हाला का पडतो आपण जाणून घेऊया। मराठा समाजासाठी जरांगे पाटील हे 27 ऑगस्टला समर्थकांसोबत मुंबईकडे कूच करणार आहे। 28 ऑगस्टला सायंकाळी ते नवी मुंबई येथे दाखल होतील। त्यांच्यासोबत लाखो आंदोलक असल्याने पालिका पोलिसांची पुन्हा कसोटी लागणार आहे हे नक्की। पण गेल्या वर्षी त्यांनी अशाच आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईकडे कूच केली। खरी पण ऐनवेळी माघार घेत वाशीतून पुन्हा गाव गाठले होते। समर्थकांच्या स्मरणात हे असेल, सरकारने त्यांना गंडवल्याची प्रतिक्रिया उमटली होती। यावेळी तरी ते मुंबई गाठतील का असा प्रश्न उपस्थित झाला। आश्चर्य वाटायला नको अशी कुजबूज राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे। दरम्यान सरकार दंगल घडून आणणार असेल तरी आम्ही तसे होऊ देणार नाही। मुंबईत पण जाणार आणि अतिशय शांततेत जाणार आणि शांततेत येणार। आम्हाला मुंबईत आमच्या मागण्यांसाठी जाण्याचा संपूर्ण अधिकार आहे। आता मराठे खवळून उठले। सरकारने मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला, पण समाज सोबत असल्याने मी भीत नाही। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाणार असल्यावर ठाम आहे। मराठ्यांचे पोर आता थांबणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही, कोणाचेही ऐकणार नाही अशी मनस्थिती समाजाची झाली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला येत नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली आहे। आता नेमकं तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्र शासन आरक्षण संदर्भात काही बोलतील का हे तुम्हाला नक्की कमेंट करून सांगू शकता। अशी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। जी काही लेटेस्ट अपडेट येईल, लेटेस्ट न्यूज येईल आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो, त्यामुळे लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तुम्ही होणार आहात का ह्या मोर्चामध्ये सामील ते देखील नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कोणीही जाऊ नका।